नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होत असताना महाराष्ट्रातील 1,70,000 अभियोग्यताधारकांच्या वतीनं माझी काही बांधवांना नम्र विनंती असणार आहे. ते बांधव त्या भगिनी कोण असतील त्यांनी नक्की हा व्हिडिओ 1 मिनिटासाठी पाहून प्लीज सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर करा. 100% तुमच्याकडून झालेल्या चुकांवरती त्यावरती 100% सोल्युशन निघेल. या भरतीमध्ये आपण दरवर्षी पाहत असतो की असंख्य उमेदवारांकडून चुकून काही गोष्टी होतात आणि या चुकून झालेल्या गोष्टींमुळं त्याचा परिणाम प्रामाणिक अभियोग्यताधारकांना मोठ्या प्रमाणावरती भोगावा लागतो. म्हणूनच माझी विनंती असेल, बंधू आणि भगिनींनो, सेल्फ सर्टिफाईची प्रक्रिया करत असताना कदाचित तुमच्याकडून रॉंग डॉक्युमेंट्स भरले गेलेले असतील. पहिला मुद्दा, रॉंग डॉक्युमेंट्स भरले गेले असतील किंवा मुद्दामही भरले गेले असतील. रॉंग क्वालिफिकेशन टाकले गेलं असेल. काहींचं क्वालिफिकेशन पूर्ण नाही, परंतु त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स त्यांनी ऑनलाईन चेक केलेले नाहीत. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे रॉंग क्वालिफिकेशन देखील काही माझ्या बांधवांनी, काही भगिनींकडून चुकून गेलेलं असेल. डेट ऑफ बर्थ, जन्म तारखेमध्ये देखील बऱ्याचदा चुका झालेल्या असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागत असताना त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागते. ही मेरिट लिस्ट लागताना डेट ऑफ बर्थचा विचार केला जातो. मागील भरतीमध्ये गोंदियासाठी आमच्याच शेजारी असणारे आमच्या एक भगिनी, ज्यांना 109 मार्क्स होते आणि गोंदियाचं मेरिट देखील 109 गुणांचं लागलं. ज्या उमेदवाराची निवड झाली त्या उमेदवाराचं वय आणि ह्या कॅन्डिडेटचं वय यांच्या वयामध्ये फक्त 3 दिवसांचा फरक होता. दोघींनाही 109 मार्क्स होते. 109 वाला 3 दिवसांनी मोठा असणारा कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आणि 3 दिवसांनी लहान असणारा कॅन्डिडेट त्या ठिकाणी बाहेर पडला. डेट ऑफ बर्थ देखील तुम्हाला विनंती करा, त्याच्यामध्ये काही बदल करण्याची संधी शासनाकडून येऊ शकते, त्यावेळेसला नक्की बदल करा. पुढचा महत्वाचा, बरेचसे असे अभियोग्यताधारक या ठिकाणी या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ज्यांना 120, 30, 40, 50, अगदी 60-70 मार्क्स आहेत, परंतु त्यांचं क्वालिफिकेशन हे इनकम्प्लीट आहे. त्यांनाही विनंती असेल, इनकम्प्लीट क्वालिफिकेशन वरती तुम्हाला कदाचित प्रेफरन्स येतील, पण प्रेफरन्स प्लीज कृपया देऊ नका. या सगळ्यांना विनंती असेल. काहींनी फेक इन्फॉर्मेशन भरलेली असेल, फेक इन्फॉर्मेशन वरती तुम्ही प्रेफरन्स तुम्हाला येतील, तुम्ही ते प्रेफरन्स देणार आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशनला तुम्ही 100% बाहेर पडणार. ती जागा देखील रिक्त राहणार आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला जर प्रेफरन्स येणार असतील तर त्या विथआउट इंटरव्ह्यूच्या यादीमुळे तुम्ही बाहेर पडल्यामुळं तुमची पुढीलची देखील संधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य व गौण विषय टाकलेले, हा खूप महत्वाचा भाग आहे. हा खूप महत्वाचा भाग आहे. बऱ्याच जणांनी काय केलं, टीवायला आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाहिलं तर एकच विषय असतो, फिजिक्स विषय आहे, पण त्यांनी फिजिक्स सोबत केमिस्ट्रीही टाकला, फिजिक्स सोबत मॅथही टाकला. गौण विषय त्यांना वाटले SY चे विषय आहेत का? लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त फायनल विषय विचारलाय. कदाचित त्या विषयामुळं तुम्हाला सब सब्जेक्ट येऊ शकतो. मागच्याच भरतीमध्ये माझ्या एका मित्राने फिजिक्सचा सब सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स टाकला आणि इलेक्ट्रॉनिक्स मुळे त्याला मॅथच्या जागा आल्या. त्या ठिकाणी फिजिक्सच्या व्यक्तीला सेपरेट मॅथची जागा 9वी 10वीची येत नाही, त्याला भरपूर जागा आल्या. त्याने प्रेफरन्स द्यायचा प्रयत्न केला, त्याला सांगितलं बाबा असं करू नको. असे साध्या चुका तुमच्याकडूनही झालेल्या असतील. काळजी करू नका. फक्त प्रेफरन्स देताना तुमचं क्वालिफिकेशन पहा. क्वालिफिकेशनचा व्हिडिओ मी दिलाय ऑलरेडी, तुम्हाला कोणते विषय येणार आहेत, पण चुकून जर दुसरे विषय आले तर त्याला प्राधान्यक्रम देऊ नका. अशी या मुद्द्यांवरती माझी तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती असेल की कृपा करून तुमच्याकडून झालेल्या चुका ह्या दुरुस्त करण्याची संधी, म्हणजेच आलेल्या प्रेफरन्स वरती विचार करण्याची संधी, योग्य ठिकाणी प्रेफरन्स तुमच्या क्वालिफिकेशन नुसार
तुमच्या इतर असणाऱ्या खऱ्या माहितीविषयीच तुम्ही ते क्वालिफिकेशन द्या. बऱ्याच बांधवांचं क्वालिफिकेशन अपूर्ण असताना त्यांनी परीक्षा दिली आहे. बीएड अपूर्ण आहे, बीएडचं 1च वर्ष पूर्ण होतं, फर्स्ट इयरच चालू होतं, फॉर्म भरला, ॲपियर सांगितलं होतं, सेकंड इयर पाहिजे होतं खरं तर ॲपियरचं. एकदा पाहून घ्या तुमच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बरोबर असाल तर त्या ठिकाणी काहीच हरकत नाही. परंतु अपूर्ण असेल तर त्यांना माझी विनंती असेल, प्लीज प्लीज फक्त अनुभव म्हणून तुम्ही जर ही परीक्षा दिलेली असेल तर प्लीज प्रेफरन्स देताना असे चुकीचे प्रेफरन्स प्लीज देऊ नका. कारण की तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स दिल्यामुळं तुम्हाला गुण पडले चांगले, तुमचं अभिनंदन आहे. पण तुम्ही जर त्या गुणांच्या आधारावरती प्रेफरन्स दिले तर 100% तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याच अभियोग्यता धारकांचं नुकसान करू शकता. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल 100% तुम्ही त्या विनंतीला मान देऊन 100% या अभियोग्यता धारकांना मदत करणार याची मला 100% खात्री आहे. तर तुम्हाला देखील माझ्याकडून आणि या संपूर्ण अभियोग्यता धारकांकडून खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.